तू दिल दी गल मैं दसा ते दसा फिर किनू पल पल मेरिया यादां यादां विच है दिल दी गल मैं दसा ते दसा फिर किनू मेरी मेरी तेरी एक जिंदड़ी तू मैं नचूंगा गाँव के लिखूं तेरे लिए मैं क्या करूं धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना तुमसे मिलकर तुमको है पता क्यों नहीं सोचे वापस कभी मेरे पास आओ ना सोता हूँ कभी रोता हूँ तेरे बिना हो सनम पाकर सब कुछ खोता हूँ तेरे बिना हो सनम सोता हूँ कभी रोता हूँ तेरे बिना हो सनम पाकर सब कुछ खोता हूँ तेरे बिना हो सनम मेरी तेरी एक जिंदड़ी तू मैं चुप सातत्याने 6व्या वर्षाची स्पर्धा यावर्षी स्पर्धेत युवा अमय आनंद गोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण पाहतो. कल्याण वर्सेस चुनावटी लढत. तर अंतिम फेरीचा थरार या ठिकाणी सुरू होतोय.
साखळी सामन्यामध्ये सुनाबटीच्या संघाने कल्याणच्या संघाला पराभूत केलं होतं, परंतु आता अंतिम फेरीचा सामना, या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये काय होतं पाहायचं. टेनिस क्रिकेट लॉजिकच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा अर्थातच श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. अजित निकम सारखे नामवंत पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सुधांशू स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रत्येक संघाला 24 संघाला देण्यात आलेले टी शर्ट्स सुधांशू स्पोर्टच्या माध्यमातून बनवण्यात आलेले आहेत. तर मंगेश नारकर मित्रमंडळाच्या माध्यमातून हा बाय कंटॅक्ट चषक आपण पाहतोय आणि 22 मिनिटात 5 षटकं टाकून झाले पाहिजेत. नोंद घ्या. अंतिम फेरीचा सामना सुरू होतो. जवळजवळ 12:15 वाजलेले आहेत. पॉवर प्लेचे षटक केवळ 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. पॉवर प्लेचा पहिला घेतला प्रवीण सावंतच्या माध्यमातून, सुमित गराल्याच्या माध्यमातून राहुल बागुल गोलंदाजीसाठी सज्ज होतं. अंतिम फेरीचा सामना वायकंटा 2016 6वं पर्व वायकंटाचं. पहिला चेंडू पुढे सरसावला. अजून वेळ लागेल. 40 मिनिटात मॅच चालू इथे 1.5 तास लागेल. आणि म्हणूनच की काय, क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर जन्म घ्यायला या मुंबईतच आला आणि नक्कीच या मुंबई क्रिकेटमध्ये म्हणून ओळखली जाते. गोलंदाजी मार्कर राहुल बागू. हा चेंडू बॅकफुटला करण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेअर कट आणि धावसंख्या 1 निवडते जाऊन पोहोचते 2 धावांवर. पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल. या अगोदरच्या सामन्यात याच चुनावटीच्या संघाने कल्याणच्या संघाला पराभूत केलं होतं साखळीमध्ये, परंतु आता अंतिम फेरीचा सामना आहे. एक वेगळा सामना असणार आहे. दोन्ही संघांना समान संधी या ठिकाणी असणार आहे. राहुल बागुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर काढतोय. 6 धावा धावफलकावर लगावल्या जातात. अंतिम फेरीचा सामना सुनाभट्टी की कल्याण. हो, गोलंदाजी पाहायला मिळते. आमंत्रित केलं की पुढे खेळ खेळण्यासाठी गप्पा पडतो. चेंडू वळत घेतो. यशाचा वेध काढतात पीजे. नवीन फलंदाज जो आज सकाळीच दुबईवरून आला. दुबईला जो उपयोजिता ठरला होता. 11 लाखाचं पारितोषिक मुंबईच्या संघाने जिंकलं आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील मात्र गेली 10 वर्ष अंडरआर्म क्रिकेटचा देखील सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा संदीप भांडू फलंदाजीसाठी मैदानात येतोय. काल मात्र दुबई शारजा स्टेडियममध्ये जो अंतिम फेरीचा सामना झाला तो मात्र पराभूत झाला मुंबईचा संघ, परंतु त्या संघाचं प्रतिनिधित्व संदीप आचार्याने केलं. सँडी इव्हन क्रिकेटला भांडूप असेल, शिवशक्ती पाले असेल, विक्रोलियन्स असेल, आकाश असेल या संघांचं ओराम मध्ये प्रतिनिधित्व करतो. व्हाईट बॉल चेंडू घोषित करतात निकम आणि तिन्ही पंच विचार विनिमय करून बाकीच्या पंचांची मदत घेऊन मात्र निर्णय दिला जातोय. व्हाईट बॉल स्क्वेअर मारा. पंचांच्या कामगिरीमध्ये संदीप असतील, उदय
धावसंख्या 7 वर माझ्या शाखाबरोबर तुटकमध्ये करतो की असतो नक्कीच मास्टर ट्रॉफी प्रभादेवीला पार पडली चंद्रकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अर्थातच राहुल 11 परळ यांनी देखील खूप मोठं नाव गाजवलंय. सुमित गराडे त्या ठिकाणी रोज चेंडू वाढवण्याचा प्रयत्न. धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 धावा स्वामी समर्थ. सुमित मात्र ज्यावेळेस क्रिकेट असं चांगली फलंदाजी दहा वर धावून पोहोचते. आजकालचा मोठा क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मात्र आपली संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्द 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपण पाहिलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटची अर्थातच अंडरआर्म क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. स्ट्रायकर फलंदाजीसाठी सँडी आचार्य संदीप खेळण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा घेतली जाते आणि संदीप आचार्य देखील मात्र या ठिकाणी बाद होतं. माघारी परततोय प्रवीण सावंतच्या पाठोपाठ. मोठा क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मात्र आपली संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्द 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपण पाहिलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटची अर्थातच अंडरआर्म क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मोठा क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मात्र आपली संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्द 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपण पाहिलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटची अर्थातच अंडरआर्म क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मोठा क्रिकेटमध्ये सांगायचं आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी स्वागत आहे. सत्यप्रकाश फटका मारला जातो परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर त्या ठिकाणी येणार आहे. अनिकेत खंदारे आणि चेंडू अडवतोय. युवा सेना शिवसेना भंडारा विधानसभा शाखा क्रमांक 178च्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. शिवसेना आणि युवासेना तर खूप मोठं कार्य शिवसेनेच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळते. शिवसेनेचा सुवर्ण महोत्सव आपण दररोज साजरा करतोय आणि बाळासाहेबांनी मात्र 50 वर्षापूर्वी हा जो रोपटं लावलं होतं या रोपट्याचा वटवृक्ष होताना आपण पाहतोय. आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 63 आमदार शिवसेनेचे आपण पाहतोय. केंद्रामध्ये तब्बल 18 खासदार, लोकसभेमध्ये 4 खासदार, राज्यसभेमध्ये
मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, संभाजीनगर महानगरपालिका असेल, भगवा आपण डौलाने पडकताना पाहतोय. तेंडुलकर मात्र आपली संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्द 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपण पाहिलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटची अर्थातच अंडर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मोठ्या क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मात्र आपली संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्द 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपण पाहिलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटची अर्थातच अंडर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मोठ्या क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मात्र आपली संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्द 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपण पाहिलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटची अर्थातच अंडर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मोठ्या क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मात्र आपली संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्द 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपण पाहिलेली आहे. व्हाईट बॉल सोयीर मारा या ठिकाणी घोषित केला जातोय. अतिशय चाणाक्ष यष्टीरक्षक म्हणून रोज जिल्हे ओळखला जातो, परंतु तोपर्यंत आपल्या क्षेत्रात सुखरूप आणि फलंदाज एक क्रिकेटची अर्थातच अंडर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मोठ्या क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मात्र आपली संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्द 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपण पाहिलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटची अर्थातच अंडर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मोठ्या क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. एक धाव दरम्यानच्या काळात या ठिकाणी मिळते. धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या जवळ पोहोचते ती 15 धावांवर धावसंख्या जवळ पोहोचते. अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. एका बाजूला सोनाभट्टीचा संघ, दुसऱ्या बाजूला कल्याणचा जॉर्ज, सोनाभट्टीचा स्वामी समर्थ. चेंडू अतिशय वेगवान पद्धतीचा हा चेंडू बॅटच्या पद्धत काही होऊ शकलो नाही. धावसंख्या मात्र चेंडू स्थिरावलेली आहे. 15 धावांवर तिसरं षटक सुरू असताना धावा कराव्या लागतील. कल्याण संघाची बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर एक चांगलं आव्हान उभं करणं गरजेचं आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये 46 धावांचं आव्हान ठेवलं होतं, त्यावेळेला नक्कीच जिंकला होता स्वामी समर्थ. अधिक वेगळ्या पद्धतीने टाकला चेंडू पीठ होतो फलंदाज समित आणि बाद होतो आता त्या पोहोचला असेल. क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मोठ्या क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मात्र आपली संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्द 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपण पाहिलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटची अर्थातच अंडर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मोठ्या क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मारला जातोय. नोबल पंचाने या ठिकाणी घोषित केलेला आहे. खेळाडू परिधान करून आपण पाहिलेले आहे. टेनिस बॉल क्रिकेटची अर्थातच अंडर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मोठ्या क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मात्र आपली संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्द 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपण पाहिलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटची अर्थातच अंडर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मोठ्या क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर भारतरत्न सचिन घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. 18 धावांवर लास्ट स्टेजिंग. Come on, 24 मिनिटं चालू केलं. 24 मिनिटं
पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकला हा चेंडू बीट होतो फलंदाज यष्टिरक्षक कामगिरी चपळतेने मात्र लगेचच यष्टा उद्ध्वस्त करतो परंतु आपल्या क्षेत्रात सुखरूप आहे दिनेश बचावलं जातं. पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकला चेंडू पाहायला मिळाला राज तेजीच्या माध्यमातून. आणि आणखी एका विकेटचं पतन पाहायला मिळतं यश मिळतं मात्र कल्याणच्या या गोलंदाजांना. सामना या ठिकाणी सुरू आहे. 3 षटके संपलेली आहेत आणि 3 षटकांमध्ये धावा झाल्या आहेत त्या 18 धावा धावफलकावर आणि विकेट आघाडी बदलत तब्बल 4 खेळाडू तंबूच्या आश्रयाला गेले. नवीन फलंदाज मैदानात होता सुशांत ठिकाणी या अगोदरच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता तर गोलंदाजीमध्ये बदल होतं आणि पुन्हा एकदा अंबरनाथ पॅटर्न अर्थातच उल्हासनगर आवृत्तीचा गोलंदाजी मार्फत अनिकेत भंडारे आणखी एक वय वर्ष 19 असणारा खेळाडू गोलंदाजीसाठी येतो. पॉवर प्लेचं दुसरं षटक असणारा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका खेळ अर्थातच क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय अण्णाराम क्रिकेटच्या स्वरूपात या ठिकाणी अमय क्रमांकाची सुरक्षा आणि गोलंदाजीची आणखी एक शैली आहे. जागेवरच उभं राहून गोलंदाजी करतात. मुंबईची गोलंदाज मात्र थोडासा रनअप घेऊन गोलंदाजी करतात परंतु याची एक वेगळी शैली आहे. जागेवर उभं राहून गोलंदाजी असते. हा चेंडू पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजी खोलून टप्प्याची मारा पाहायला मिळतो. प्रॉपर पद्धतीने सातत्याने चेंडू टाकले जात आहे. पॉवर प्लेचं षटक पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय का पाहिजे. बॅटमधून निघाला फटका ठाण्याचा खेळाडू धन्यवाद. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पोहोचलेली 22 धावांवर अनिकेत भंडारे पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 23 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. युवसेना शिवसेना बडाळा
24 अंकाचं देखील मात्र क्रिकेटमधील महत्व सांगायचं झालं तर 24 एप्रिल 1973 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस आणि त्यांच्या माध्यमातून भारतासाठी खेळले गेलेल्या 100 शतक वनडे क्रिकेटमधील 18,000 धावा आणि टेस्ट क्रिकेटमधील 15,000 धावा कधी आपण विसरू शकत नाही. अनिकेत खंदारे आणि अतिशय सोप्याने सिलेक्शन केलं जातं. बॅट्समन पुढे आला, व्हाईट बॉल टाकला गेला आणि तो मात्र लगेच कलेक्ट करून पास करण्यात आला. चार षटके संपवून 24 धावा धावफलकावर शेवटच्या षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर 24 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडतो. चेंडू बॉलर घेतोय आणि थेट पाईच असेल लेगबाईच्या धावा या स्पर्धेमध्ये दिल्या जाणार नाहीये. तेच पाहायला मिळतं. प्रात्यक्षिक राहुल बागुल सुरू गोलंदाजी करतोय. कोणती संधी देत नाहीये. 8% वर घेताना पाहायला मिळतात त्याचे आणि संपूर्ण स्पर्धेवर अधिराज्य गाजवतो आपल्या गोलंदाजीच्या जोरावर राहुल बागुल. या ठिकाणी पटकवला जातो परंतु अनिकेत खंदारे चेंडूवर येतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या भोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण पाहतोय. मुंबई शहरातील मानाच्या अंडरआर्म क्रीडा स्पर्धांपैकी एक असणारी पायकट्टा चषक. राहुल बागुल हो पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवलं जातं. आणखीन एका विकेटचा पतन. अप्रतिम गोलंदाजी राहुल बागुलच्या माध्यमातून आणि हॅट्रिकची संधी मात्र या ठिकाणी निर्माण झाले. पाहूया विकेट हॅट्रिक या ठिकाणी घेतो का राहुल बागुल. उल्हासनगरचा हा खेळाडू एका मागोमाग एक फलंदाज हजेरी लावण्याचं काम करतात आणि आकाश गुप्ता येतो नवीन फलंदाज ठाण्याच्या फलंदाजीसाठी. त्यांनी या अगोदरच्या मॅच मध्ये गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता.
आवर्जून मुंबईच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि आमचे क्रिकेटचे चाहते युट्यूबच्या माध्यमातून जगभर पाहत आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. आमचे मित्र अमेरिकेवरून मैत्री खिलाडी आणि कॅलिफोर्नियामध्ये आता सध्या ही मॅच पाहत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुनील विश्वकर्मा गांगुली आणखी एक टॅलेंटेड खेळाडू कमी वयाचा. दोन्ही खेळाडूंची वय जर पाहिली तर 20-21च्या आसपास आपल्याला पाहायला मिळतील. आकाश गुप्ता गोलंदाजीसाठी फटका करण्याचा प्रयत्न समीच्या हातात जातो. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. 29 धावांची आवश्यकता आहे परंतु आता समीकरण बदलत आहे. 28 धावांची आवश्यकता आणि 28 चेंडू बाकी आहेत. प्रत्येक चेंडूकडे 1 धाव करावी लागणार आहे. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या क्रिकेटचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि हेच करावं लागेल अंतिम फेरीच्या ज्यावेळेला कमी धावसंख्या होते त्यावेळेला तुम्हाला चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण या दोन्ही गोष्टी तुम्ही कराल तर तुम्ही क्रिकेटमध्ये टिकून राहाल. तेच करावं लागेल. आकाश गुप्ता पुन्हा खेळण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा घेत फटका करण्याचा प्रयत्न समीच्या हातात जातो. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. 29 धावांची आवश्यकता आहे परंतु आता समीकरण बदलत आहे. 28 धावांची आवश्यकता आणि 28 चेंडू बाकी आहेत. प्रत्येक चेंडूकडे 1 धाव करावी लागणार आहे. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या क्रिकेटचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि हेच करावं लागेल अंतिम फेरीच्या ज्यावेळेला कमी धावसंख्या होते त्यावेळेला तुम्हाला चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण या दोन्ही गोष्टी तुम्ही कराल तर तुम्ही क्रिकेटमध्ये टिकून राहाल. तेच करावं लागेल. आकाश गुप्ता पुन्हा फटका करण्याचा प्रयत्न समीच्या हातात जातो. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. 29 धावांची आवश्यकता आहे परंतु आता समीकरण बदलत आहे. 28 धावांची आवश्यकता आणि 28 चेंडू बाकी आहेत. प्रत्येक चेंडूकडे 1 धाव करावी लागणार आहे. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या क्रिकेटचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि हेच करावं लागेल अंतिम फेरीच्या ज्यावेळेला कमी धावसंख्या होते त्यावेळेला तुम्हाला चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण या दोन्ही गोष्टी तुम्ही कराल तर तुम्ही क्रिकेटमध्ये टिकून राहाल. तेच करावं लागेल. आकाश गुप्ता पुन्हा फटका करण्याचा प्रयत्न समीच्या हातात जातो. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. 29 धावांची आवश्यकता आहे परंतु आता समीकरण बदलत आहे. 28 धावांची आवश्यकता आणि 28 चेंडू बाकी. प्रत्येक चेंडू घ्यायला एकविषयी फलंदाजी पाहायला मिळते. कल्याणच्या या फलंदाजाची अर्थातच कल्याणची रन मशीन म्हणून देखील प्रसिद्ध आहे सुनील विश्वकर्मा. धावसंख्या एकरी म्हणून 13 वर जाऊन पोहोचते. गेले 3 दिवस क्रिकेटचा एक जबरदस्त सोहळा या वडाळा नगरीमध्ये आपण पार पडताना पाहायला मिळत आहे. अर्थातच युवासेना कोषाध्यक्ष अमय अरुण घोले यांच्या मार्गदर्शनाखाली सौजन्याने इकडे स्पर्धा पार पडली जाते. पुढे
नाही. मध्यभागी असणारी एक रेषा. हा मात्र सुरेख फटका, धावांची संधी आणि माफ करा डायरेक्ट कॅच आउट होतोय. अर्थातच राहुल सुरुवाती बाद होतोय. आणखीन एक कल्लाचा स्टार फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी सज्ज झालाय. धावसंख्या मात्र पाहायला मिळते होती 14 धावा धापलगावर पाहायला मिळतात. तर तुम्ही क्रिकेटमध्ये टिकून राहाल तेच करावं लागेल. आकाश गुप्ता पुन्हा फटका करण्याचा प्रयत्न सुमीच्या हातात जातो. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. 29 धावांची आवश्यकता आहे परंतु आता समीकरण बदलत आहे. 28 धावांची आवश्यकता आणि 28 चेंडू बाकी आहेत. प्रत्येक चेंडूकडे एक धाव करावी लागणार आहे. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या क्रिकेटचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. 15 मार्च 1877 रोजी पहिला सामना पहिली टेस्ट मॅच ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड यांच्यामध्ये मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड मध्ये खेळली गेली होती. 4 चेंडूंचं षटक त्यावेळेला नक्कीच होतं. त्यानंतर मात्र आयसीसीने बदल केले. 1889 मध्ये मात्र 5 चेंडूंचं षटक अस्तित्वात आलं आणि 1900 साली मात्र 6 चेंडूंचं षटक अस्तित्वात आलं. तर धावफलकावर धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 धावांवर आणि विजयासाठी मात्र तब्बल 29 धावा करण्यात अजूनही 13 धावांची आवश्यकता काय आहे आणि अजूनही चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 19. तर 3 षटक अजूनही बाकी आहे. 2 षटक पूर्ण झाले. चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. मयूर काळे येतो गोलंदाजी मार्फत नानासोबतचा हा खेळाडू. चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण या दोन्ही गोष्टी तुम्ही कराल तर तुम्ही क्रिकेटमध्ये टिकून राहाल तेच करावं लागेल. आकाश गुप्ता पुन्हा फटका करण्याचा प्रयत्न सुमीच्या हातात जातो. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. 29 धावांची आवश्यकता आहे परंतु आता समीकरण बदलत आहे. 28 धावांची आवश्यकता आणि 28 चेंडू बाकी आहेत. प्रत्येक चेंडूकडे एक धाव करावी लागणार आहे. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या क्रिकेटचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. मयूर काळे धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर 19 जून 1966 रोजी मात्र सन्मान्य या दोन्ही गोष्टी तुम्ही कराल तर तुम्ही क्रिकेटमध्ये टिकून राहाल तेच करावं लागेल. आकाश गुप्ता पुन्हा फटका करण्याचा प्रयत्न सुमीच्या हातात जातो. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. 29 धावांची आवश्यकता आहे परंतु आता समीकरण बदलत आहे. 28 धावांची आवश्यकता आणि 28 चेंडू बाकी आहेत. प्रत्येक चेंडूकडे एक धाव करावी लागणार आहे. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या क्रिकेटचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू पटकावण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने अल्पेश येतोय. दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण होईल. धावसंख्या एका धावेने पुन्हा पुढे जाईल. धावसंख्या 20 धावांवर जाऊन पोहोचते. 9 धावांची आवश्यकता अजूनही. सुरेख गोलंदाजी समीकरण बदलत आहे. 28 धावांची आवश्यकता आणि 28 चेंडू बाकी आहेत. प्रत्येक चेंडूकडे एक धाव करावी लागणार आहे. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या क्रिकेटचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो.
21 धावा धावफलकावर. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आणि 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जातं आणि हेच करावं लागेल. कमी धावसंख्या होते त्यावेळेला तुम्हाला चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या दोन्ही गोष्टी तुम्ही कराल तर तुम्ही क्रिकेटमध्ये टिकून राहाल. तेच करावं लागेल. आकाश गुप्ता पुन्हा 28 धावांची आवश्यकता आणि 28 चेंडू बाकी आहेत. प्रत्येक चेंडू सुशांत तर तुम्ही क्रिकेटमध्ये टिकून राहाल. तेच करावं लागेल. आकाश गुप्ता पुन्हा फटका करण्याचा प्रयत्न दक्षिणेच्या हातात जातो. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. 29 धावांची आवश्यकता आहे परंतु आता समीकरण बदलत आहे. 28 धावांची आवश्यकता आणि 28 चेंडू बाकी आहेत. प्रत्येक चेंडूकडे 1 धाव करावी लागणार आहे. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळा क्रिकेटचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि हेच करावं लागेल. अंतिम फेरीच्या ज्या वेळेला कमी धावसंख्या होते त्यावेळेला तुम्हाला चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या दोन्ही गोष्टी तुम्ही कराल तर तुम्ही क्रिकेटमध्ये टिकून राहाल. तेच करावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 23 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. सुशांत रोहन जिल्ह्यासाठी अंतिम फेरीचा सामना. काही क्षण मात्र जरूर बाकी आहेत. वायकट्टा चषकाचा मानकरी कोण होणार ते आपल्याला कळण्यासाठी नवीन विजेता मात्र नक्कीच मिळणार आहे. हा चेंडू मात्र तुम्ही पट्टा मारला जातो. क्षेत्ररक्षण चेंडूवर नो बॉल पंच घोषित करतायत. 29 फटका करण्याचा प्रयत्न दक्षिणेच्या हातात जातो. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. 29 धावांची आवश्यकता आहे परंतु आता समीकरण बदलत आहे. 28 धावांची आवश्यकता आणि 28 चेंडू बाकी आहेत. प्रत्येक चेंडूकडे 1 धाव करावी लागणार आहे. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळा क्रिकेटचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे. प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे. टिकून राहाल. तेच करावं लागेल. आकाश गुप्ता पुन्हा फटका करण्याचा प्रयत्न दक्षिणेच्या हातात जातो. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. 29 धावांची आवश्यकता आहे परंतु आता समीकरण बदलत आहे. 28 धावांच्या प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे. 28 चेंडू बाकी आहेत. प्रत्येक रोहन चेंज धाव करावे लागणार आहे. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या क्रिकेटचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूची संख्या होते 3 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार. 8 धावांची आवश्यकता. 3 धावा दूर विजेतेपदापासून जॉर्ज कल्याण वायकट्टा जिंकण्यापासून दूर आहे. वायचषक 2016 फटका मारला जातो.
सुद्धा चुनाभट्टीच्या स्वामी समर्थ अर्थात चेंबू संघाबरोबर खेळताना पाहायला गेले. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 2 षटकांमध्ये जॉर्ज 11 कल्याण हा कुठपर्यंत
आहे